एथिक्स डेली आन्सर रायटिंग सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आपला पहिला प्रश्न पाहणार आहोत. ही आपली आत्मनिर्भर अशी सिरीज आहे. प्रत्येकाला आत्मनिर्भर व्हायचं आहे आन्सर रायटिंग मध्ये. तर पहिला प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न हा खूप इंटरेस्टिंग आहे. या प्रश्नामध्ये आपण प्रॉबिटीवरती, सचोटी म्हणजे काय याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न 10 मार्काला विचारलेला आहे. साधारणतः 150 शब्दांमध्ये हा आपल्याला प्रश्न लिहायचा आहे. मग प्रश्न लिहिताना 150 शब्द अशी शब्दांची मर्यादा आहे आणि 10 मार्क्ससाठी आहे. तर आपल्याला सचोटी म्हणजे काय असं आपण इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकतो आणि ते आपल्याला लिंक कशाला करायचं आहे, शाश्वत विकासाला करायचं आहे, कारण तो आधारस्तंभ आहे. या पद्धतीने आपण उत्तराची सुरुवात करू शकतो. यानंतर आपण मुख्य बॉडीमध्ये एखादं उदाहरण, सपोज आपण नरेगा स्कीम बद्दल उदाहरण लिहू शकतो. VBG रामजी जी सध्याची लेटेस्ट स्कीम आहे त्याबद्दल लिहू शकतो की या स्कीम मध्ये किती भ्रष्टाचार चालायचा आणि प्रशासकीय अधिकारी ज्याच्याकडे सचोटी प्रॉबिटी आहे तर तो अशा सर्व गुणधर्मांना मिळून, म्हणजे ज्याच्याकडे एक चांगला उत्तरदायित्व आहे, पारदर्शकता आहे आणि सचोटी गुणधर्म हा आहे, तर तो किती चांगल्या पद्धतीने ही स्कीम इम्प्लिमेंट करू शकतो की भ्रष्टाचार मुक्त प्रशासनामध्ये कारभार हा चालू शकतो. तर अशा पद्धतीने आपण एक चांगलं मुख्य बॉडी लिहू शकतो उदाहरणासहित. आणि ज्यावेळेस आपण कन्क्लुजन करतो तर कन्क्लुजन खूप महत्वाचं आहे. एक वेळेस आपण इंट्रोडक्शन स्किप केलं तर चालेल, पण कन्क्लुजन उत्तरामध्ये लिहायचं आहे, कारण इथेच तुम्हाला एक्झामिनर मार्क्स देणार आहे. तर कन्क्लुजन मध्ये आपण शाश्वत विकासामध्ये सचोटी असणारा अधिकारी, लोकसहभाग तर वाढवू शकतोच प्रशासनामध्ये, तर लोकांचा विश्वास पण तो संपादन करू शकतो आणि एक आपलं जे भारताचं स्वप्न आहे 2047 पर्यंत आत्मनिर्भर बनायचं, तर ते पूर्ण होऊ शकतं. या पद्धतीने आपण एक चांगलं उत्तर लिहू शकतो. डिटेलमध्ये हे उत्तर मी युट्यूब वरती कव्हर केलेलं आहे. तुम्ही वी अकॅडमीला युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन हे उत्तर पाहू शकता. वी अकॅडमीला सबस्क्राईब करा. थँक्यू.